महाराष्ट्रामध्ये चिथावणीखोर भाषा करू नये, कोणी कोणाला चिथावणी देऊ नये असं सरकार उलटून टाकू, ह्या भाषा सुरू आहे ना, ही महाराष्ट्रात चीड निर्माण करणारा भाषा आहे। अशा पद्धतीने तुम्ही एकेरी भाषेत बोलता, हे महाराष्ट्र सहन करणार नाही आहे, आम्ही सहन करणार नाही आहे। आणि कुणाचं सरकार उलटवताय? 3,17,00,000 लोकांनी मतदान केलं आहे महायुतीला, 51.78% मतं मिळाले आहेत, असं सरकार तुम्ही उलटवणार आहे? खऱ्या अर्थाने ह्या भाषा बंद केल्या पाहिजे। आंदोलन करायचं करा, मागण्या करायच्या करा, पण खऱ्या अर्थाने आमचं सरकार उलटवणे, एकेरी भाषेत बोलणे, आमच्या आया बहिणीशी बोलणे, हे काही कोणी खपवून घेणार नाही। कालची भाषा अर्वाच्य होती, ही भाषा या राज्यात करू नये अशी माझी या ठिकाणी आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सर्वच आंदोलनकर्त्यांना अशी माझी या ठिकाणी विनंती आहे। सरकार काही लोळं पांगलं नाही आहे, सरकार स्ट्रॉंग आहे, सरकार महायुतीचं आहे। एकनाथजी, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांचं सरकार हे प्रचंड ताकदवान सरकार आहे। केंद्र सरकार, राज्य सरकार म्हणून या राज्याच्या 14 कोटी जनतेकरता आम्ही काम करतोय, असं सरकार उलटून टाकू? खऱ्या अर्थाने ही भाषा या ठिकाणी बंद केली पाहिजे। आपल्या मागण्या मागितल्या पाहिजे, त्या नियमात बसतील, त्याच्याकरता काही नियम होतील, काही चर्चा होतील, बैठका होतील, उपसमितीची बैठक होईल, त्यात निर्णय होतील। मराठा समाजाला जे जे काही द्यायचं असेल ते समाज त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस सरकारने दिला आणि पुढेही आमचं सरकार या ठिकाणी काम करणार आहे। भाजपाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जरांगे पाटलांवर चांगलाच निशाणा साधला। त्यांनी म्हटलं की सरकार उलटून टाकण्याची जी भाषा काही जण करत आहेत ती अयोग्य आहे, कारण महाराष्ट्राचं महायुतीचं सरकार हे लोकशाही मार्गाने लोकांनी निवडून दिलेलं आहे। अशा सरकार विरोधात चिथावणीखोर भाषा करणे म्हणजे राज्यात तेढ निर्माण करणे आहे। तसेच बावनकुळे पुढे म्हणाले की देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारला महाराष्ट्रातील जनतेनं 3,17,00,000 मतं दिलेली आहेत। हे सरकार 51.78% मतांनी निवडून आलेलं आहे। त्यामुळे इतक्या मोठ्या जनादेशाला नाकारून सरकार उलटापालतीची भाषा करणे म्हणजे हे योग्य नाही। त्याचबरोबर बावनकुळे यांनी सर्वांना आव्हान केलं की महाराष्ट्रात कुणीही चिथावणीखोर भाषा करू नये, समाजामध्ये भांडण, वैर आणि तणाव निर्माण करण्याची वक्तव्य टाळावीत, लोकशाही मार्गाने आपला हक्क मांडावा, पण भडकाऊ भाषा वापरून वातावरण बिघडू नये। तसेच मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरही बावनकुळे यांनी भूमिका मांडली। त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रात मराठा आरक्षण आणायचं काम देवेंद्र फडणवीस यांनीच केलेलं आहे। समाजाचं आर्थिक व सामाजिक संरक्षण करण्याचं काम त्यांनी स्वतः हाती घेतलं। मराठा आरक्षणाचा कायदा करण्यासाठी फडणवीसांनी 7-8 रात्री जागून मेहनत घेतलेली आहे, हे सगळं मी स्वतः प्रत्यक्षात पाहिलेलं आहे। त्यामुळे बावनकुळे यांच्या मते महायुती सरकारला मिळालेला प्रचंड जनादेश पाहता सरकार स्थिर आणि मजबूत आहे। त्यामुळे अशा सरकार विरोधात केलेली उलटापालतीची भाषा ही केवळ दिशाभूल करणारी आहे। मराठा आरक्षणासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यावर सरकार गंभीर आहे आणि लोकशाहीसाठी ठामपणे काम करत आहे, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे। तर चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रतिक्रियेवर तुमचं मत आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।